नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चालू करणार आहेत रिव्हिजन. येणाऱ्या राज्यसभेसाठी आणि कंबाईन एक्झामसाठी रिव्हिजन ही खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण चालू घडामोडीची रिव्हिजन करणार आहोत. ओके, मग हे रिव्हिजनचं पहिलं लेक्चर आहे. असेच आपण क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये हे जे असणार आहे ते रिव्हिजन असणार आहे, जेणेकरून मग तुम्हाला फॅक्ट्स असतात, काही जे इयर्स असतात. ओके, मग असे जे आहेत ते तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर याच्यामध्ये होऊन जातील. ओके, जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा या लेक्चरला. चला सुरुवात करूया आपण आता पहिल्या क्वेश्चन पासून. तर आता तुम्ही काय करा, प्रत्येक क्वेश्चन आला की व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन वाचा, तुमचा आन्सर बघा आणि मग त्यानंतर याचं एक्सप्लेनेशन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास सुद्धा किती झालेला आहे. ओके, चला बघा. 27 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने कशासंबंधी फसवणुकीसाठी बंदीचा कालावधी दुप्पट केला. याच्यामधून आणखीन एक क्वेश्चन बघतो, BCCIचा फुल फॉर्म काय. तर BCCIचा फुल फॉर्म काय, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. हा एक तुम्ही आता ॲब्रिव्हिएशन ॲड करणार आहात तुमच्या ॲब्रिव्हिएशन लिस्टमध्ये. आपण भीम पाहिलेलं, ट्राय पाहिलेलं, NSC, BSc, एम्स पाहिलेलं. ओके, हे झालं. आता BCCI त्याच्यामध्ये ॲड झालं. तर याचं उत्तर काय आहे, वय. पर्याय क्रमांक 3 वय. ॲक्च्युली होतंय काय, BCCIमध्ये ज्यावेळेला रिक्रुटमेंट चालते त्यावेळेला खेळाडू जे असतात किंवा जे त्यांना वयाचा जो दाखला द्यावा लागतो, सर्टिफिकेट द्यावं लागतं, ते फेक सर्टिफिकेट असतं. मग याच्यासाठी हा जो बंदीचा कालावधी आहे तो दुप्पट केलेला आहे. दुप्पट केलेला आहे म्हणजेच आता पहिला किती होता, तर पहिला 1 वर्षाचा होता. तर पहिला 1 वर्षाचा होता, तो आता त्यांनी 2 वर्षाचा केलेला आहे. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग दुप्पट म्हणजे किती वर्षाचा आहे असंही विचारला जाऊ शकतो. पहिला किती होता तो सुद्धा माहीत पाहिजे. आणि कशासंबंधी केला, तर वयाचं फ्रॉड जे दाखवतात त्यांच्यासाठी आहे. BCCIचा फुल फॉर्म सुद्धा याच्यामध्ये तुमचं कव्हर झालेलं आहे. चला बघू पुढे. आणि इथेच तुम्ही आता क्रिकेटच्या रिलेटेड जेवढ्या न्यूज आहेत त्या सुद्धा इथं रिवाइज करा. बघू पुढे. क्वेश्चन नंबर 2, मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर बघा, या पुस्तकाचे लेखक कोण आहे. पर्याय क्रमांक 1 आहे निर्मला सीतारामन, दुसरा आहे उर्जित पटेल, तिसरा आहे बिबेक देबरॉय आणि चौथा आहे सुषमा स्वराज. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिबेक देबरॉय. तर बघा, बिबेक देबरॉयसह आणखीन 2 सहलेखक होते, त्यांचंही तुम्हाला नाव माहीत पाहिजे, अनिर्बन गांगुली आणि किशोर देसाई. ओके, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, अनिर्बन गांगुली आणि किशोर देसाई. ही 2 नावं सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे याचं जे पब्लिशन केलेलं आहे ते पब्लिशन कोणी केलं, पब्लिशर कोण आहे हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. तर पब्लिशर आहे विस्डम ट्री. आणि कुणाच्या हस्ते झालं, तर अरुण जेटली यांच्या हस्ते झालेलं आहे. अरुण जेटली. म्हणजे क्वेश्चन इतरही कोणते बनू शकतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मल्टीलायनर जर आलं तर कुठे झालेलं आहे, तर राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम घेतलेला त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि याची जी पहिली कॉपी आहे, फर्स्ट कॉपी जी आहे ती रामनाथ कोविंद यांना दिली गेलेली आहे. आता बिबेक देबरॉय यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे की ते सध्या पंतप्रधानसाठीच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत, ते नीती आयोगाचे सदस्य आहेत. आणि हे जे पुस्तक आहे ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेल्या सुधारणांचे एक विश्लेषणात्मक आकलन करून तयार केलेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे याचे जे बिबेक देबरॉय लेखक आहेत आणि सहलेखक आहेत ते अनिर्बन गांगुली आणि किशोर देसाई. हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, चला बघू पुढे. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या मंत्रालयाने मिशन रक्षा ज्ञानशक्ती नावाचा कार्यक्रम सुरू केला. तर बघा, याचं उत्तर आहे संरक्षण मंत्रालयाने. नोव्हेंबरमध्ये हे केलेलं होतं. संरक्षण मंत्रालयाने याचं हा जो होता या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी याचं जे होतं ते उद्घाटन केलेलं होतं. हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये DRDO आहे किंवा संरक्षण क्षेत्रातील ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्यांनी जे वेगवेगळे असे शोध लावलेले होते, त्यांच्या ज्या कल्पना आहेत यांचं प्रदर्शन याच्यामध्ये मांडण्यात आलेलं होतं. ओके, आणि याचं जे मोटिव्ह होतं ते होतं की संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी. पर्पज सुद्धा माहीत पाहिजे तुम्हाला, कदाचित मल्टीलायनरमध्ये येऊ शकतं की याच्यासाठी हा कार्यक्रम घेतला होता, मिशन रक्षा ज्ञान शक्ती. ओके, बघू पुढे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर तुमचे चेक करत जा. कोणी मालदीवचे 7वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तुम्हाला आता याच्याविषयी हिंट देतो. ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी पहिला प्रदेश दौरा होता तो भारतामध्ये केलेला होता आणि भारताकडून त्या देशासाठी 1.4 अब्ज डॉलरची मदत सुद्धा घोषित करण्यात आलेली होती. ती जाहीर केलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. म्हणजेच तुम्हाला उत्तर कळलं असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इब्राहिम मोहम्मद सोलिह. हे 7वे राष्ट्रपती म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचा पहिला प्रदेश दौरा जो आहे तो भारत दौरा आहे, जो डिसेंबरमध्ये झालेला होता. 3 दिवसीय दौऱ्यावर आलेले होते आणि मालदीवसाठी भारताकडून 1.4 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली गेलेली होती. ओके, बघू पुढचा प्रश्न. भारत पाकिस्तानमध्ये 1971 साली झालेल्या युद्धाचे विजयाचे शिल्पकार ज्यांनी लोंगेवाला सीमेवर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात पंजाब तुकडीचे नेतृत्व केले त्यांचे नाव काय आहे? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी. आपण याच्याविषयी घेतलेलं होतं. तर बघा, ब्रिगेडियर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं जे आहे ते 78 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालेलं होतं 17 नोव्हेंबरला. म्हणून त्यांच्याविषयी क्वेश्चन बनू शकतो म्हणून ॲड केलेला आहे. त्यांनी जसं क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे की त्यांनी भारत पाकिस्तानमध्ये 1971 साली झालेल्या युद्धाच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि त्यांनी लोंगेवाला सीमेकडून जो पाककडून हल्ला झाला त्याच्यामध्ये पंजाब तुकडीचे नेतृत्व केलेले होते. मल्टीलायनर क्वेश्चन असे आले तर तुम्हाला ते आलं पाहिजे. त्यांना महावीर चक्राने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर आधारित बॉर्डर चित्रपटाची निर्मिती झालेली आहे, JP दत्ता यांनी केलेली आहे. आणि बॉर्डर चित्रपटामध्ये त्यांची जी भूमिका आहे ती कोणी साकारलेली आहे? सनी देओल यांनी साकारलेली आहे. कुलदीप सिंग चांदपुरी यांची भूमिका तुम्ही बघितलं असेल, ते पंजाबी मध्ये सनी देओल होते त्याच्यामध्ये. ओके, एवढं या क्वेश्चनमधून आपल्याला माहिती मिळते. बघू पुढचा क्वेश्चन. कोणती जाहिरात अलेक पद्मसी यांनी तयार केलेली नाही? पर्याय क्रमांक 1 आहे फेविकॉल, दुसरा आहे लिरिल गर्ल, हमारा बजाज आणि चार्लीज चेरी ब्लॉसम. आता अलेक पद्मसी यांच्याविषयी क्वेश्चन बनण्याचं रिझन कारण त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 90व्या वर्षी. ओके, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. वयाच्या 90व्या वर्षी. वय का लक्षात ठेवायचं आहे? कारण एक्झाममध्ये विचारलेलं होतं, देवानंद ज्यावेळेला गेले त्यावेळी त्यांचं वय विचारलेलं, म्हणून वय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, त्यामुळे वय माहीत पाहिजे. जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत अलेक पद्मसी. आपण लहान असताना बघायचो हमारा बजाज, म्हणजे आता इथे तुम्हाला कळलेलंच आहे हमारा बजाज. याचं उत्तर नाही कारण केलेली नाही म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्पची होती, शू पॉलिशची होती, MRF मसलमॅन होतं, लिटिल गर्ल होतं, फेअर अँड लवली होतं. ओके, ह्या ज्या ॲड आहेत ते त्यांनी केलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या ॲड सगळ्या नोट करून ठेवा. त्याच्यामध्ये हमारा बजाज त्यांनी केलेली आहे, चार्लीज चेरी ब्लॉसम त्यांनी केलेली आहे, लिरिल गर्ल त्यांनी केलेली आहे. ओके, त्यानंतर सर्प झालं, चेरी ब्लॉसम तर घेतलेलंच आहे आपण, परत MRF मसलमॅन आहे, फेअर अँड लवली आहे. हे जे सगळे ॲड आहेत त्या तुम्ही इथे नोट करून ठेवा. फेअर अँड लवली आणि म्हणजेच काय याचं उत्तर आहे फेविकॉल. फेविकॉल त्यांनी केलेलं नाही. आता या क्वेश्चनमधून तुम्हाला काय कळलं? आतापर्यंत 6 क्वेश्चन आपण पाहिले, त्याच्यामधून तुम्हाला कळलं असेल की निधन झालेल्या व्यक्ती आहेत ते तुम्हाला एक तुम्ही वेगळी लिस्ट तयार करून ठेवली पाहिजे. निधन झालेल्या व्यक्ती. ओके, मग त्याच्यामध्ये फेमस कोणती व्यक्ती आहे की ज्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो, अशा व्यक्ती तुम्ही त्याच्यामधून सॉर्ट केल्या पाहिजेत आणि मग त्याच्याविषयी डिटेलमध्ये बघितलं पाहिजे. कोणकोणते पुस्तक, मग परत त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. ओके, किंवा आत्मचरित्र आहे. हे जे आहे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही वेगळ्या केल्या पाहिजेत. लास्टच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला याच गोष्टी करायच्या असतात की सॉर्ट आउट केलं पाहिजे तुम्ही आणि मग त्या सॉर्ट आउट केलेल्या गोष्टीवरती कुठल्या गोष्टीत जास्त तुम्ही फोकस केला. निधन भरपूर व्यक्तींचं झालेलंच नाही, मग त्याच्यामध्ये कोणती व्यक्ती येऊ शकते, कुणाला पद्मश्री मिळालेला आहे किंवा कुणाला कोणता वेगळा पुरस्कार मिळालेला आहे किंवा कशासाठी ती फेमस आहे, जास्त फेमस आहे का, तर असे करून मग तुम्ही ते काढलं पाहिजे. आता बघा इथे अलेक पद्मसी आहेत, त्यांना 2000 साली जो आहे तो पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. त्यांना संगीत अकादमी टागोर रत्न पुरस्कार होता 2012ला, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्यांनी विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गांधी सिनेमामध्ये त्यांनी जी आहे ती बॅरिस्टर जिनांची भूमिका साकारलेली होती. हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी द मर्चंट ऑफ वेनिस या नाटकापासून सुरुवात केलेली होती. एवढं जस्ट तुम्हाला त्यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आणि जेवढ्या त्यांच्या जाहिराती आहेत त्यासुद्धा तुम्ही नोट करून ठेवा. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटतंय, इम्पॉर्टंट वाटतंय. बघू पुढे. बघा प्रश्न क्रमांक 7. बघा मल्टीलायनर क्वेश्चन आहे. पहिलं सेंटेन्स आहे, नोव्हेंबर 2018 मध्ये कुवेत येथे आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धा झाली. ब आहे ही 7वी आवृत्ती होती.
आणि क आहे भारताचा अंगदसिंग बाजवाने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर क बरोबर आहे, अंगदसिंग बाजवाने सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि ही कुवेतमध्ये झालेली आहे 2018ची जी आशियाई शॉटगन स्पर्धा होती. आणि ब जी आहे 7वी आवृत्ती होती, तर ही 7वी नसून 8वी आवृत्ती आहे. ओके, हा क्वेश्चन घेण्यामागचं रिझन काय बघा, तर जागतिक पातळीवरती शॉटगन स्कीट प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा अंगदसिंग बाजवा पहिला भारतीय आहे. ओके, त्यामुळं एक चान्सेस वाढतात की याच्यावरती क्वेश्चन बनेल. आणि क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जो होता तो हा थोडा मागे होता, पण परत सुवर्णपदक जिंकलं. आणि अंगदसिंग बाजवानंतर सेकंड जो होता तो चायनाचा डी जिन होता, नंतर UAEचा सईद होता जो. आणि अंगदसिंग बाजवाने लास्टच्या सामन्यामध्ये, लास्टच्या लढतीमध्ये 60 पैकी 60 गुणांची कमाई केलेली होती. हे सुद्धा तुम्हाला मल्टीलाइनर जर आलं, जर फिरवून क्वेश्चन आलं तर हे सुद्धा वाक्य येऊ शकते की 60 पैकी 60 गुणांची कमाई केलेली किंवा 60 पैकी समथिंग गुणांची देतील, कारण हे सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय आहे. मग त्याचे पॉईंट्स पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इथे आता तुम्हाला कळलेलं आहे अ बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ब चूक आहे. मग तुम्ही आता इथे बघा अ व क बरोबर, ब चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बघू पुढे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ई लर्निंग पोर्टल निपुण कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की निपुण हे जे आहे हे पोर्टल कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेलं आहे किंवा मग कशासाठी सुरू केलेलं आहे, तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी. तर हे केलेलं आहे दिल्ली राज्याच्या पोलिसांनी. डायरेक्ट तुम्हाला हे पडू शकतं एक्झाममध्ये. बघू पुढचा क्वेश्चन. नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला निपुण, किंवा असे विचारलं जाऊ शकतं की दिल्ली राज्याच्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ई लर्निंग खालीपैकी कोणते ई लर्निंग पोर्टल सुरू केलेले आहे, तर त्याचं नाव असणार निपुण. बघा क्वेश्चन नंबर 9. नीती आयोगाने हिमालय राज्य प्रादेशिक परिषदची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली केली आहे. आता हे आपले क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनमधून पण तुम्ही क्वेश्चन क्रिएट करून त्याचे आन्सर तयार ठेवत जा. आता इथे नीती आलेला आहे, तर नीती आयोगाचं पण सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, नीती आयोगाची स्थापना कधी झाली किंवा मग नीती आयोगाचे जे फुल फॉर्म आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तर बघा नीती आयोगाचा फुल फॉर्म काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 2015 मध्ये याची स्थापना झालेली होती 1 जानेवारी. हेडक्वार्टर जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे, बरोबर, न्यू दिल्ली. आणि आता जे हिमालय राज्य प्रादेशिक परिषद, आता ही कशासाठी स्थापन केली हे पण माहीत पाहिजे. हिमालयामधील क्षेत्रामध्ये शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी नीती आयोगाने याची जी आहे ती स्थापना केलेली आहे. मग याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे, तर त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर VK सारस्वत. तर तुम्हाला VK सारस्वत यांच्याविषयी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. पण पहिल्यांदा ही जी हिमालय राज्य प्रादेशिक परिषद आहे ती हिमालयामधील 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी केली गेलेली आहे. कशामध्ये, जलसुरक्षा आहे, शाश्वत पर्यटन आहे, शेतीकरता परिवर्तन दृष्टिकोन निश्चित करण्यासाठी, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी, त्याच्याविषयी अचूक असा निर्णय घेण्यासाठी, जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा वापर करण्यासाठी ही जी आहे ती हिमालय राज्य प्रादेशिक परिषद याची स्थापना केलेली आहे नीती आयोगाने डॉक्टर VK सारस्वत यांच्या अध्यक्षतेखाली. बघा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की कोणी स्थापना केली, तर ती नीती आयोगाने केली. अध्यक्ष आपण इथे घेतलेलंच आहे. डॉक्टर VK सारस्वत यांच्याविषयी माहीत पाहिजे, ते एक शास्त्रज्ञ आहेत. ओके, ते शास्त्रज्ञ आहेत. परत त्यांचं जर सांगायचं झालं तर ते संरक्षण खात्याचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्राच्या विकासामध्ये ते की सायंटिस्ट होते. हे वाक्य सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. जर VK सारस्वत यांच्याविषयी जरी तुम्हाला मल्टीलाइनर क्वेश्चन आला तर तिथे आश्चर्यचकित होण्याची गोष्ट नाहीये. त्यांना 1998 मध्ये पद्मश्री मिळालेला आहे, पद्मभूषण सुद्धा मिळालेला आहे त्यांना 2013ला. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहीत असणं त्यांच्याविषयी गरजेचं आहे. बघू पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातले दुसरे मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात उघडण्यात आले आहे. तर बघा हे तुम्हाला माहीतच असणार आहे. तर हे उघडण्यात आलेले आहे औरंगाबाद. तुम्हाला पर्यायामध्ये सातारा सुद्धा असू शकतं, कारण साताऱ्यामध्ये पहिलं झालेलं आहे. आता हे महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे तर तुम्हाला पर्टिक्युलर गाव सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा पहिलं जे आहे झालेलं आहे ते सातारामधील देगाव येते. आता हे दुसरं जे आहे ते औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामध्ये वाहेगाव आणि धनगाव येथे झालेलं आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहीत असावं, कारण हे पैठण तुम्हाला डायरेक्ट पैठण किंवा वाहेगाव असंही विचारलं जाऊ शकतं. आणि तिसरं जे आहे ते वर्धा जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि याचं जे उद्घाटन आहे ते केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरन कौर यांच्या हस्ते झालेलं आहे.
हे पण तुम्ही वाक्य लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे रिलेटेड आहे तर हे मल्टीलाईन क्वेश्चन पण टाकू शकतात. आणि याच्यासाठी केंद्र सरकार आहे ते 50 कोटीपर्यंत अर्थसहाय्य करतं. याच्यामुळे बरेच जॉबसुद्धा अवेलेबल होणार आहेत. आणि तुम्हाला जर मेगा फूड पार्क कशासाठी असतं हे माहीत असलं तर ते ड्राय वेअरहाऊस असं ॲज अ ॲक्ट करतं. कोल्ड स्टोरेज असतं, प्री कुलिंग असतं, रायपनिंग चेंबर्स असतात त्याच्यामध्ये, फ्रीजर्स असतात. मग जेणेकरून जे नाशवंत पदार्थ आहेत त्यांचं तिथे चांगल्या प्रकारे स्टोरेज करता येऊ शकतं. ओके, हे जस्ट त्याच्याविषयी बॅकग्राऊंड झालं. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रातले पहिले मेगा फूड पार्क कुठे आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये याला शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.